नमस्कार. मी पूर्वी पटेल घेऊन आले आहे वेगळे रंग या कथामालिकेचा पुढचा भाग. कथा आवडत असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. वेगळे रंग आयुष्याचे भाग 63. तिला तसं पाहून समीर आणि मित्तल पटकन तिच्याजवळ आले. हे बच्चा, काय झालं रडायला? कोण बोललं तुला? समीर अमूला जवळ घेत म्हणाला. अमू, अगं रडू नकोस यार. काय झालं सांग ना, आम्ही आहोत तुझ्यासोबत, मित्तलने म्हटलं. सम्या, अमू रडक्या आवाजात म्हणाली. बरं, बस आधी. तू पाणी दे तिला प्यायला, समीर म्हणाला. अमू पाणी पिऊन थोडी रिलॅक्स झाली. आता बोल, काय झालं आहे? आणि हो, पूर्ण खरं ऐकायचं आहे मला, खोटं बोलायचं नाही, समीर म्हणाला. हो अमू, बोल ना, काय झालं आहे? किती दिवस झालेत आम्ही बघतोय तुला. नेमकं काय झालं आहे आणि कोण होतं फोनवर, मित्तलने विचारलं. ते शर्व होते, अमू म्हणाली. जिजू काही बोलले का तुला? त्यांच्यामुळे रडते तू, समीर चिडून म्हणाला. ते बोलतच तर नाही आहे, रागावले खूप माझ्यावर. सर्वांशी व्यवस्थित बोलताय आणि मी कॉल केला तर नेहमीच बिझी असल्याचे कारण देतात. आता पण तसंच. मॉमशी किती वेळ बोलत होते, फ्रीच आहे आज म्हणत होते, आणि मी कॉल केला तर बोलले नाहीत जास्त. मॉमने सांगितलं पुढच्या वीकमध्ये रिटर्न येणारा, पण मला साधं बोलले पण नाहीत, अमू म्हणाली. ओके, आणि जिजू रागवण्याचं कारण काय आहे? जिजूंसारखा माणूस विनाकारण तर काहीच करत नाही, समीर म्हणाला. एक तर मी त्यांना प्रॉमिस केलं होतं त्यांच्यासोबत देशमुख निवासमध्ये राहण्याचं, पण बाळ आणि दी इथे असल्यामुळे मला नाही जाता आलं, अमू म्हणाली. ओके, पण एवढ्याने इतकं जास्त रागावणं मला नाही पटत, मित्तलने म्हटलं. फक्त एवढ्याने नाही तर मी त्यांचा लॅपटॉप हॅक केला होता आता त्यांच्या इथून जाण्याआधी, त्यामुळे खूप चिडलेत ते माझ्यावर, अमू सांगत होती. मूर्ख, मग असं वागायचंच कशाला? जिजू किती प्रेम करतात तुझ्यावर, तुझ्या प्रत्येक इच्छेचा मान राखलाय त्यांनी आजवर, आणि तू त्यांच्या कामात अडथळा आणते आहे, समीर म्हणाला. तसं नाही रे, माझं काही चुकीचं इंटेन्शन नव्हतं, पण होऊन गेलं ते माझ्याकडून. त्यात जाऊन बसलेत तिकडे, मला बिलकुल करमत नाही त्यांच्याशिवाय, लक्षच लागत नाही आहे कशात, अमूने म्हटलं. ओ, तर असं आहे. साजन बिना मन नाही लग रहा लाडो का, मित्तल हसत म्हणाली. उपाय सांगा ना यार काहीतरी, त्यांना मनवण्याचा, त्यांचा रुसवा काढण्याचा, अमू म्हणाली. त्यात काय कठीण आहे? जिजूंसमोर छान तयार होऊन स्माईल कर. जिजू बघ कसे मागे मागे फिरतात तुझ्या, समीर म्हणाला. तुला चांगला एक्सपिरियन्स दिसतोय अमू मित्तलकडे बघत म्हणाली. त्याचं काय ऐकतेस ग, मला सांग आता, काही विशेष आहे का, जसं ॲनिव्हर्सरी किंवा बर्थडे असं, मित्तलने विचारलं. ॲनिव्हर्सरी तर नाही आहे, पण 1 मिनिट, 18 मार्चला बर्थडे आहे त्यांचा, अमू म्हणाली. वाव, मग तर मस्तच आहे. माझ्याकडे मस्त प्लॅन आहे, जिजू पण परफेक्ट टाईमवर येतील, मित्तल म्हणाली. काय, बर्थडे पार्टी करायची आहे का, समीरने विचारलं. हो, तसंच काही, पण स्पेशल कपलवाली, फक्त जिजू आणि अमू, मित्तलने म्हटलं. वेडी झाली आहे का, काही पण तुझं, समीर म्हणाला. सम्या बावडट, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नाही आहे ते, हजबंड वाईफ आहेत, त्यांना काय प्रॉब्लेम आहे, मित्तल डोळे दाखवत समीरला म्हणाली.
हो रे, विसरलोच होतो मी. मग ठरलं तर पार्टी डेकोरेशनची जबाबदारी माझी. मितू बेबी, तू अमूला छान तयार करायचं, ती जबाबदारी तुझी, समीरने म्हटलं. हो चालेल ना, डन, मित्तलही म्हणाली. अमू काही न बोलता विचार करत फक्त बघत होती. पण नक्की सर्व ठीक होईल ना, अमूने विचारलं. हो ग, सर्व एकदम मस्त आणि तुम्हाला कायम लक्षात राहणार असंच होईल, समीर म्हणाला. बघू, अमूने म्हटलं. तो दिवस असाच निघून गेला. आज अमेय ऑफिसला गेली होती. ती तिचं काम शांततेत करत होती. तिच्या ग्रुपलाही शांतता काही बघवत नव्हती. ए डेविड, क्या बात है हाँ, इतना सन्नाटा क्यों है भाई? नील अमूकडे बघत डेविडला म्हणाला. पता नहीं, पर कुछ तो हुआ है, डेविड म्हणाला. अमू, काय झालंय? इतकी शांत का आहेस? मुस्कानने शेवटी विचारलंच. काही नाही कधी, बस माझा मूड नाही आहे, अमू म्हणाली. हो का? आणि माझ्या अंदाजाने तुझा मूड शर्वसर इथे नाही आहे म्हणून तर नाही आहे ना, मुस्कानने म्हटलं. अमू नजर खाली करत हुंकारले. ओ, मुलगी प्रेमात पडली आणि बडबड बंद झाली, नील म्हणाला. गप रे नील, बघतोय ना त्याची अवस्था, विशाल म्हणाला. सॉरी अमू, एवढीच आठवण येते आहे तर कॉल कर ना, नील म्हणाला. माझं काही काम आहे का विशुदा? मला लवकर निघायचं आहे, अमू म्हणाली. ओके, तू जाऊ शकतेस, विशाल अमूला म्हणाला. हे गाइज, मीटिंग रूम में बुलाया है सबको सर ने, प्लीज़ जल्दी चलो, रॉनी तिकडे येत त्या सर्वांना म्हणाला. ओके, हम आ रहे हैं, विशालने होकार दिला. मीटिंग रूममध्ये अमूने समोर शर्वला बघितलं तसं तिला शॉक बसला. काय ग, सर तर परत आलेत आणि तू काय तोंड पाडून बसली होती, मुस्कान अमूला म्हणाली. मला नव्हतं माहीत त्यांच्या येण्याचं, अमूने म्हटलं. ओ, सरप्राईज होतं वाटतं हं, मुस्कान अमूला चिडवत म्हणाली. चांगलीच सरप्राईज झाली मी, अमू म्हणाली. मीटिंग बराच वेळ चालली. शर्वने कामाबद्दल सर्व माहिती घेतली. सो गाइज, हमें हमारे नए टारगेट्स पर ज़्यादा ध्यान देना होगा और मुझे यकीन है जल्द ही रिज़ल्ट हमारे हाथ में होगा. अब आप सब जा सकते हैं, शर्व मीटिंग संपवत म्हणाला. हळूहळू सर्वजण बाहेर गेलेत. तसं अमू शर्वजवळ आली. केव्हा आलात तुम्ही? मला कसं कळलं नाही तुम्ही परत आल्याचं, अमू शर्वला म्हणाले. कळण्यासाठी लक्ष असावं लागतं, शर्व अमूला म्हणाला. हो, मला खरंच माहिती नव्हतं, तुम्ही सांगितलं कुठे मला, अमूने म्हटलं. सांगायची काय गरज आहे, स्वतःहून सर्व कळतं तुला, शेवटी एक्सपर्ट ना तू, शर्व म्हणाला. असंच बोलणार आहात का तुम्ही आता माझ्याशी? सॉरी ना, अजून किती रागवणार, अमू तिच्या कानाला हात लावत म्हणाली. रागवत नाही आहे मी, कामं आहेत मला, असं बोलून शर्व हॉल बाहेर पडला. बाहेर आल्यावर शर्व त्याच्या केबिनमध्ये जाणार तोच सोनल धावतच त्याच्याजवळ येऊन
त्याला बिलगली. "व्हॉट आर यू डुईंग स्टुपिड गर्ल? बिहेव." शर्व तिला पटकन बाजूला करत ओरडला. "हे, रिलॅक्स. खूप दिवसांनी बघितलं तुला म्हणून कंट्रोल नाही राहिला मला." सोनल शर्वला म्हणाली. "ऑफिसमध्ये कसं वागावं एवढं पण कळत नाही का तुला? चल हो बाजूला." शर्व रागातच सोनलला म्हणाला. "हो बाबा, माहिती मला. पण तू काल मला बोलला ना आज येणार म्हणून. मग खूप एक्साईट झाले होते मी तुला भेटायला." सोनलने म्हटलं. शर्वच्या मागून येणाऱ्या अमूने हा सर्व सीन बघितला. शर्वने सोनलला पण सांगितलं होतं येण्याबद्दल, फक्त तिला माहीत नव्हतं. हे बघून अमूचा चेहरा चांगलाच पडला. ती शर्व आणि सोनल समोरून पटकनच बाहेर निघून गेली. शर्वने अमूला असं रागात बाहेर जाताना बघितलं. त्याने मनातच डोक्याला हात लावला. त्याने रागातच सोनलला बाजूला केले आणि तो पण अमूच्या मागे गेला. बाहेर पार्किंगमध्ये अमूच्या समोर येऊन उभा राहिला. तिचा तो उतरलेला चेहरा बघून त्याला वाईट वाटलं. पण अजून त्याचा राग गेलाय असं तिला कळू द्यायचं नव्हतं त्याला. "मिस अमेया, अजून ऑफिस टाईम फिनिश नाही झालाय. इतक्यात कुठे निघालात?" शर्व तिला म्हणाला. त्याचं ते मिस अमेया ऐकून अमू रागातच बोलली. "कॅप्टन शर्व देशमुख, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, मी तुमच्या अंडर काम करत नाही. तुम्ही माझे बॉस नाही आहात, म्हणून मी तुम्हाला ॲन्सरेबल नाही आहे. सो प्लीज माझ्या रस्त्यात येऊ नका." अमू म्हणाली. "तुम्ही विसरला असाल तर आठवण करून देतो की तुमची टीम सध्या माझ्या अंडर मिशनवर आहे. सो माझा अधिकार आहे तुम्हाला प्रश्न विचारणं आणि तुम्ही हे तर मान्य करणार." शर्वने म्हटलं. "हां, अधिकार? अधिकाराच्या गोष्टी त्यानेच कराव्यात जो त्याचे कर्तव्य पूर्ण करतो." अमू असं बोलून जायला लागली. तिचं बोलणं ऐकून शर्व थोडा रागावला. त्याने जाणाऱ्या अमूचा हात पकडून तिला मागे खेचले आणि रागातच म्हणाला, "एवढं बोललीच आहे तर जाण्याआधी हे पण सांगून जा की माझ्या कोणत्या कर्तव्यात मी कमी पडलो ते." शर्व रागात म्हणाला. "हात सोडा माझा." अमूने म्हटलं. "मी माझ्या बायकोचा हात पकडला आहे." शर्व तिला म्हणाला. "खूप लवकर आठवली तुम्हाला तुमची बायको? गेला महिनाभर नव्हती वाटतं बायको. बायकोने केलेल्या कॉल मेसेजला रिप्लाय न देताना काही आठवलं का की तुमची बायको आहे ते आणि तिच्याप्रती तुमचं काही कर्तव्य असेल ते?" अमू म्हणाली. "त्याला कारण तूच आहेस. बाकी तुझ्या बाबतीत तूच मला बांधून ठेवलाय तर कसलं कर्तव्य पूर्ण करणार मी? माझ्यासोबत तू राहायला तयार नाहीस, जगासमोर माझी बायको म्हणून यायला तयार नाहीस, मग काय करावं मी?" शर्वने विचारलं. "तुम्ही विषय नका चेंज करू. मी फक्त गेल्या महिन्याबद्दल बोलते आहे. एक तर स्वतःहून कधीच कॉल केला नाही तुम्ही. मी केला तर तेव्हा बिझी आहे म्हणून बोलायचा नाहीत. बाकी सर्वांशी बोलत होतात, फक्त मला नाही. तुम्ही परत यायचं पण सर्वांना माहिती, फक्त मलाच नाही. त्या सोनलला पण कॉल करून सांगितलं तुम्ही येणार म्हणून. माझ्यापेक्षा ती जास्त इम्पॉर्टंट आहे का तुम्हाला?" अमू खूप जास्त रागात म्हणाली. अमूचे रागाने लाल झालेले नाक, भराभर बोलण्यामुळे होणारी तिच्या होठांची हालचाल, रागात फडफडणाऱ्या डोळ्यांच्या पापण्या शर्व पाहतच राहिला. त्याने पटकन अमूला कमरेत पकडून जवळ ओढलं
आणि तिच्या होठांवर होठ टेकवले. त्याच्या या कृतीने अमू पूर्णपणे शांत होऊन गेली. तिचा राग, अस्वस्थता सर्व संपून गेलं. शर्वच्या स्पर्शाने तिच्या मनाला खूप शांत वाटत होतं. ती शर्वच्या स्पर्शात बाकी सर्व, ती कुठे आहे, कोणी बघेल का, हे पण विसरून गेली. काही वेळाने शर्वने तिला बाजूला केलं. तसं तिने शर्वच्या छातीवर डोकं टेकवलं. असंच थांबायचं आहे का इथे? शर्वने तिला विचारलं. अमू, अगं कोणी बघेल ना. मला तर काही नाही, पण तुलाच प्रॉब्लेम होईल. शर्व म्हणाला. काय चाललंय हो तुमचं? शांत राहा ना जरा. किती छान वाटतंय. अमू म्हणाली. झाला वाटतं राग शांत मॅडमचा. शर्वने हळूच म्हटलं. नाही अजून. तुम्ही त्या सोनलला सांगितलं तुमच्या येण्याबद्दल आणि मला नाही. याची पनिशमेंट मिळणार आहे तुम्हाला. पुढचे 24 अवर्स मी म्हणेल तेच करायचं आहे तुम्हाला. अमू शर्वकडे बघत म्हणाली. फक्त 24 अवर्स? मी तर लाईफ टाईम तुझ्या तालावर नाचायला तयार आहे मॅडम. शर्व म्हणाला. बघूया. चला आता. अमू बाजूला होत म्हणाली. जशी तुमची आज्ञा. चला. शर्व तिच्यासाठी कारचा डोअर ओपन करत म्हणाला. मी तुमच्यासोबत आले तर माझी बाईक. अमू त्याला म्हणाली. डोंट वरी, मी सांगेल कोणाला तरी. चलायचं का आता? शर्व प्रेमाने अमूला म्हणाला. हो, आधी आपण शॉपिंगला जाऊया. मला बेबीसाठी काही कपडे आणि खेळणे घ्यायचेत. अमूने म्हटलं. ओके. शर्वने लगेच होकार दिला. त्या दोघांनी बेबीसाठी भरपूर शॉपिंग केली. अमूने शर्वला पण जबरदस्ती काही शर्ट्स घ्यायला लावलेत. काही वेळातच त्यांची शॉपिंग झाली. आता पुढे काय करायचं मॅडम? शर्वने कारमध्ये बसल्यावर तिला विचारलं. आता बाळाला भेटायला चला. संध्याकाळपर्यंत माझ्या घरी थांबू आणि मग आपण डिनरसाठी बाहेर जाणार आहोत. आणि मग त्यानंतर तुमच्यासाठी सरप्राईज आहे. अमू म्हणाली. ओ, माझ्यासाठी सरप्राईज? काही चुकीचं ऐकलं का मी? नाही म्हणजे राणीसाहेब आमच्यावर एवढ्या मेहरबान होण्याचं कारण समजलं नाही आम्हाला. शर्व विचार करायची ॲक्टिंग करत म्हणाला. असंच आमचं मन आहे बस तुमच्यावर मेहरबानी करण्याची. चला आता, अमूने म्हटलं. त्यानंतर शर्व आणि अमू घरी गेले. तिथे शर्वला पाहून सर्वच खुश झाले. या शर्वराव, काय म्हणता, कसे आहात? नितीनरावांनी विचारपूस केली. मी एकदम छान, नमस्कार करतो. शर्व अमूच्या आईबाबांना नमस्कार करत म्हणाला. सुखी राहा. काय ग, कळवायचं तर होतं ना, काहीतरी तयारी करून ठेवली असती. नलिनी अमूला म्हणाल्या. अहो आई, मी बस तुम्हा सर्वांना आणि बाळाला भेटायला आलो आहे. आता छान खेळत असेल ना? शर्वने विचारलं. हो, बऱ्यापैकी ओळखायला लागलाय. अमूचा आवाज ऐकला की तर खूपच हातपाय हलवतो. नलिनीताई नातवाचं कौतुक करत म्हणाल्या. मी आलेच बघून झोपलाय की जागी आहे ते. अमू म्हणाली. काही वेळातच अमू आणि शुभ्रा बाळाला घेऊन खाली आल्यात. शुभ्रा पण शर्वला पाहून खुश झाली. कशी आहेस शुभ्रा? शर्व बाळाला घेत म्हणाला. मी एकदम ठीक आहे बाई. किती दिवसांनी भेटताय तुम्ही? शुभ्राने शर्वला म्हटलं.
हो, जवळपास पूर्ण महिनाच झाला ना. शर्व तिला म्हणाला. मग त्यांना कुठे वेळ आहे आपल्यासाठी? बेबीला माझ्याकडे द्या आणि कॉफी घ्या तुम्ही, अमू डोळे फिरवत म्हणाली. शुभ्राने एक वेळा अमूकडे पाहिलं. खुश दिसत होती ती खूप. इतक्या दिवसात कोमेजलेला चेहरा शर्वच्या येण्याने फुलून गेला होता. शुभ्राने हळूच तिच्या आईकडे पाहिलं. त्यांनी समाधानाने मान डोलावली. असंच हसत खेळत सर्वांनी संध्याकाळपर्यंत गप्पा मारल्या. संध्याकाळी आदी पण आला तिथे आणि त्यानंतर शर्व आणि अमू डिनरसाठी म्हणून बाहेर पडले. बाहेर गेल्यावर, थांबा थांबा, मी माझा मोबाईल विसरले, आलेच 1 मिनिटात घेऊन. शर्व कार सुरू करणार तोच अमू त्याला म्हणाली. ओके, शर्व म्हणाला. अमू धावतच घरात आली. ए बाई, वारं शिरल्यासारखी काय धावते आहे? हळू न जरा, शुभ्राने म्हटलं. दी, ऐक ना, माझं एक काम करशील का प्लीज? अमू हळूच म्हणाली. बोला, शुभ्रा म्हटलं. उद्या न जिजूंच्या भाईचा बर्थडे आहे, तर मी न त्यांच्यासाठी सरप्राईज प्लॅन केला आहे, अमू हळूच म्हणाली. अरे वा, छान. मग मी काय करावं असं म्हणणं आहे तुझं? शुभ्राने विचारलं. ऐकून तर घे ना आधी. तर सरप्राईज रात्री 12 वाजता आहे आणि त्यासाठी आम्ही आनंदनगरवाल्या फ्लॅटवर जाणार आहोत. म्हणजे मी घेऊन जाईल त्यांना तिथे. त्यामुळे रात्री तिथेच थांबावं लागेल. तर तू थोडं आईला मॅनेज करशील का प्लीज? अमूने म्हटलं. अगं वेडे, तू तुझ्या नवऱ्यासोबत असणार आहे ना, मग त्यात आईला काय प्रॉब्लेम असणार? तिला उलट चांगलंच वाटेल तुमचं नातं पुढे जात आहे तर, शुभ्राने म्हटलं. खरंच ना? नाही तर ओरडेल मला नंतर कुठे होतीस म्हणून. अमू. नाही ग, जा तू, भाई वाट पाहत असतील, शुभ्राने म्हटलं. तसं अमूने ओके म्हटलं. त्यानंतर अमू आणि शर्वने छान डिनर एन्जॉय केला. शर्व खूप खुश होता. अमू त्याच्यासोबत असणंच त्याला खूप होतं. थँक्स राणी, इतक्या छान डिनरसाठी. खूप छान होतं सर्व, आवडलं मला, शर्व म्हणाला. अहो, इतक्यात थँक्स नका म्हणू, अजून सरप्राईज बाकी आहे तुमचं, अमूने म्हटलं. वाव, अजून काहीतरी आहे माझ्यासाठी? स्वप्नात तर नाही ना मी? तू माझ्यासोबत टाईम स्पेंड करते आहे तेच खूप आहे मला. अजून वेगळं काही करण्याची गरज नाही आहे, शर्वने म्हटलं. असू द्यात, मला आवडतं असं तुमच्यासाठी काही करायला. बरं, तुम्ही कार घेऊन या, मी आलेच 2 मिनिटात, अमूने म्हटलं. ओके, बोलून शर्व कार पार्किंगमधून बाहेर काढायला निघून गेला. अमूच्या सरप्राईजबद्दल पुढच्या भागात कळेल. आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा. कथा आवडत असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.